सर्वांना नमस्कार. आज मी व्यसन या विषयावरती आपणास चर्चा करणार आहे. खरं तर व्यसन हे दोन प्रकारचे असते. एक चांगले व्यसन आणि एक वाईट व्यसन. व्यसन या शब्दाची आपण साधी सरळ जर व्याख्या केली तर एखादी गोष्ट रिपीटेडली दररोज करणं आणि ती न केल्यामुळे आपल्या मनामध्ये बेचैनी निर्माण होणे, ही साधी सरळ व्याख्या आपण केलेली आहे. आता व्यसनाचे विविध प्रकार असतात. यामध्ये कुणाला दारूचं व्यसन असतं, कुणाला पैसे कमवण्याचं व्यसन असतं, कुणाला दुसऱ्यांना फसवण्याचं व्यसन असतं, कुणाला दुसऱ्यांवरती सातत्याने टीका करण्याचं व्यसन असतं. अशा विविध प्रकारच्या व्यसनांनी आणि व्याधींनी समाजातील हजारो, लाखो, करोडो लोक बाधित असतात. चांगल्या व्यसनाचा जर विचार केला तरी काही लोकांना वाचनाचं व्यसन असतं, काही लोकांना भाषण करण्याचं व्यसन असतं, काही लोकांना लिहिण्याचं असतं, काही लोकांना कविता लिहिण्याचं असतं, काही लोकांना सातत्याने काम करण्याचं व्यसन असतं, काही लोकांना सतत इतरांना मोटिवेशन करण्याचं व्यसन असतं, काही लोकांना म्हणजे समाजातील अनेक लोकांना महापुरुषांच्या विचारांवरती आणि कार्यांवरती अभ्यास करून ते समाजापुढे मांडण्याचं व्यसन असतं, काहींना चांगल्या चळवळी करण्याचं व्यसन असतं. असे अनेक प्रकारचे व्यसन आहेत की त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती ती गोष्ट करण्याच्या हॅबिच्युअल होऊन जातो. आता जर आपण दारूचं व्यसन घेतलं तर दारूचे पण विविध प्रकार आहेत. त्यामध्ये आपले ज्यांचा आर्थिक स्तर अतिशय कमकुवत आहे ती लोक वेगळ्या पद्धतीची दारू पितील, मध्यमवर्गीय वेगळ्या, उच्चवर्णीय ज्यांच्याकडे आर्थिक सोर्स आहे ते वेगळ्या पद्धतीची दारू पितील. पण दारू पिणे हे व्यसन आहे आणि हे व्यसन समाजाला लागलेली एक अतिशय वाईट कीड आहे. मला असं वाटतं की कुठलाही ताणतणाव हा व्यसन करून किंवा सिगारेट ओढून हा कमी होत नाही, तर तो आपण स्वतः आपल्या मनावरती कंट्रोल करून, आपल्या विचारांवरती कंट्रोल करून, सकारात्मक विचारसरणीतून आणि एक्झरसाइज करून कमी होऊ शकतो असं मला वाटतं. समाजातली अनेक मंडळी, तरुण मुलं पाहतो आपण, आज सिगारेट ओढतात, दारूचं व्यसन आहे, अजून इतर कुठलेही त्यांना वाईट व्यसनाला लवकर बळी पडतात. त्यामुळे स्वतःची वाताहत होते, कुटुंबाची वाताहत होते, समाजाची वाताहत होते आणि देशाची वाताहत होते. अशा व्यसनाधीन लोकांचं व्यसन हे सुटत नाही. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत व्यसनमुक्ती केंद्र महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चालवले जाते. कारण ज्यांना खरंच आयुष्याची दुसरी इनिंग सुरू करायची असते आणि ज्यांना आयुष्याचा अर्थ कळालेला असतो ती लोक अशा व्यसनमुक्ती केंद्रात जातात किंवा काही लोकांचे कुटुंब त्यांना तिथे घेऊन जातात आणि काही महिन्यात ते व्यवस्थित होऊन बाहेर पडतात. पण बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांच्या जर मनावरती कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे. बाहेर येऊन पण परत ते काही दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर परत तेच व्यसन करत असतील तर ते काही योग्य नाही असं मला वाटतं. आपण समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहतो की आजचा युवक हा
व्यसनाधीन झालेला आहे तो लवकर व्यसनाकडे वळत आहे, कारण त्याला सर्व गोष्टी सहजपणे अवेलेबल होत आहेत. खरं तर उच्च आर्थिक सोर्स असणाऱ्या लोकांची गोष्ट वेगळी आहे. त्यांच्याबद्दल मला इथं बोलायचं नाही आहे. मुख्यतः हा मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लासमधला जो घटक आहे तो आपल्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर या घटकातील मुलं खूप कमी वयामध्ये जर व्यसन करत असतील तर ही अतिशय गंभीर बाब आपल्या समाजासाठी आहे असं मला वाटतं. यामध्ये आपल्याला व्यसनच करायचं असेल तर तुम्ही पुस्तकांचं व्यसन करा, तुम्ही लिहिण्याचं करा, तुम्ही चांगल्या गोष्टी शिकण्याचं व्यसन करा, तुम्ही सामाजिक कार्य करण्याचं व्यसन करा, तुम्ही बाबासाहेबांचं विचार सांगण्याचं व्यसन करा, तुम्ही महात्मा फुल्यांचे समाजाला विचार सांगण्याचं व्यसन करा. त्यामध्ये त्यांच्यावरती अनेक पुस्तकं, अनेक लेख लिहिण्याचं व्यसन तुम्ही करू शकता. पण आपल्याला असं वाटतं की अशा प्रकारची ताणतणाव आल्यानंतर किंवा काही लोक मौज मजा, चला एकदाच जीवन मिळालेलं आहे तर सगळी मौज मजा करूयात म्हणून व्यसन करतात. काही लोकांकडे खूप पैसा असतो म्हणून ते म्हणतात काय करायचं या पैशाचं, चला आपण व्यसन करूयात, मजा करूयात, रोज ड्रिंक करूयात, सिगारेट ओढूयात, आणखीन काही करूयात. म्हणजे आपण एक आनंदी जीवन जगलो आहे अशा एका खोट्या भ्रमामध्ये ह्या सर्व व्यक्ती जगत असतात असं मला वाटतं. कारण आपल्याला आनंद केव्हा मिळतो? आनंद आपल्याला तेव्हा मिळतो जेव्हा आपण चांगल्या गोष्टी करतो, जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो, जेव्हा सामाजिक काम करतो, जेव्हा अभ्यास करतो, जेव्हा आपलं ज्ञान समाजासाठी किंवा समाजातील लोकांसाठी कुठंतरी उपयोगी पडेल म्हणून आपण काम करतो. त्या गोष्टी जर आपण केल्या तर मला वाटतं खऱ्या अर्थाने ती माणसं जीवन जगतात. कारण पैशाचा आणि व्यसनाचा पण असा काही संबंध नाही. ज्यांच्याकडे अगदी रोज काम करून पैसा मिळतो तीही लोक व्यसनाच्या आहारी असतात. ज्यांच्याकडे थोडा पैसा असतो तीही आहारी असतात. ज्यांच्याकडे जास्त असतो ती पण काही मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाच्या आहारी जात असतात. या व्यसनाधीनतेमुळे घरातील वातावरण तर खराब होतच होतं. शिवाय आपल्या मुलांना आपण काय संस्कार देणार आहोत, कसे संस्कार देणार आहोत हाही मोठा प्रश्न आहे. कारण आपण जसं वागतो तसं लहान मुलं आपलं आचरण करतात आणि त्यांना वाटतं की आपल्या घरात आपले वडील, आपले आजोबा, आपले मामा, आपले काका, आपले मोठे भाऊ जर काही सिगारेट पीत असतील, दारू पीत असतील किंवा इतर गोष्टी करत असतील तर मग मी का करू नये असा प्रश्न त्या मुलांना पडत असतो असं मला वाटतं. जर यामध्ये त्यांनी ठरवलं की आम्हाला हे सगळं चांगल्या पद्धतीने चांगलं जीवन जगायचं आहे, जर घरातील वडील जर वाचन करत असतील किंवा चांगले विचाराचे असतील, निर्व्यसनी असतील, त्यानंतर काका, मामा, जे कोणी आपले जवळचे नातेवाईक आहेत ते जर अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांना मार्गदर्शन करणार असतील आणि ते स्वतः निर्व्यसनी असतील, कुठलीही वाईट गोष्ट ते करत नसतील तर निश्चितच त्या घरातील मुलं हे सुद्धा हे व्यसनाकडे कधीही वळणार नाहीत आणि पर्यायाने ते त्या घरातील वातावरण हे आनंदी राहील असं मला वाटतं. कारण समाजामध्ये अनेक लोक आपण पाहतोय की त्यांची व्यसनामुळे कशा प्रकारची वाताहत झालेली आहे. तर मला असं वाटतं की जर आपल्याला व्यसनच करायचं असेल तर ते चांगल्या गोष्टीचं करा, वाईट गोष्टींचं करू नका. आणि समाजामध्ये मला असं सांगायचं आहे की जेव्हा पुरुष व्यसन करतो त्याचा
सगळ्यात जास्त त्रास त्या कुटुंबाला होतो, त्या कुटुंबातील महिलांना होतो, त्यांच्या पत्नीला होतो. आणि असा त्रास सहन करणे खरंच एका ह्याच्या पलीकडे जातो. आणि त्यातून अनेक चित्रविचित्र घटना समाजामध्ये घडताना आपण पाहत आहोत. तर या सर्व गोष्टींवरती जर नियंत्रण ठेवायचं असेल तर आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. लहानपणापासूनच मुलांना पुस्तकाचं, वाचनाचं व्यसन लावून द्या, लिहिण्याचं व्यसन लावून द्या, अभ्यासाचं व्यसन लावून द्या, खेळाचं व्यसन लावून द्या त्यांना म्युझिकचं व्यसन लावा, त्यांना डान्सचं व्यसन लावा. ही अशी जर व्यसनं जर मुलांना लागली चांगलं करण्याची, तर निश्चितच ते वाईट व्यसनांच्या मागे कधीही जाणार नाहीत आणि ते सातत्याने चांगलं काय ते करण्याचा प्रयत्न करतील. आपण सर्व गौतम बुद्ध झाले, संत कबीर, सम्राट अशोक, संत रविदास, महात्मा फुले, बाबासाहेब, त्यानंतर राजर्षी शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, अशी अनेक महान व्यक्ती, अनेक संत परंपरा लाभलेल्या व्यक्ती आपल्या समाजामध्ये होऊन गेलेल्या आहेत. त्यांना कुठलंही कशाचंही व्यसन नव्हतं. पूर्ण तणाव जो आहे तो त्यांनी आपल्या मनावरती नियंत्रण करून तो तणाव घालवलेला आहे. खरं तर बाबासाहेबांचा विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चळवळी उभ्या केल्या, जे काम केलं, जो विरोध त्यांना झाला समाजातून, तर खरंच तो विरोध इतका होता की तर बाबासाहेबांनी पण कधीही कोणतीही वाईट गोष्ट केली नाही. सातत्याने ते सतत चांगलं काम करत राहिले आणि चांगल्या कामातून आपल्या समाज परिवर्तन मोठ्या प्रमाणावरती त्यांनी केलेलं आहे. खरं तर शासनाला सुद्धा व्यसनमुक्ती केंद्र निर्माण करण्याची गरज पडली आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. खरं तर आपण शाळांमधून, कॉलेजांमधून जर विद्यार्थ्यांना आणि घरातून विद्यार्थ्यांना, मुलांना, मुलींना जर योग्य मार्गदर्शन केलं तर मला असं वाटतं की ते कधीही मुलं किंवा मुली किंवा कोणीही वाईट व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत. आजचं आपलं आधुनिक जीवन आहे. ह्या जीवनामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती ताणतणावामध्ये जीवन जगत असतो. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ताणतणाव आहे म्हणून तुम्ही वाईट पद्धतीचं व्यसन केलं पाहिजे. तुम्हाला जेव्हा पण ताणतणाव येतो तेव्हा तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. तुम्ही वाचलं पाहिजे, तुम्ही लिहिलं पाहिजे. तुम्हाला जे काही आवडतं किंवा जी गोष्ट करण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे ती गोष्ट तुम्ही केली पाहिजे. तर तो तणाव तातडीने निघून जातो आणि आपल्याला कुठलंही व्यसन करण्याची गरज पडत नाही असं मला वाटतं. खरं तर आज खूप चिंता वाटते. समाजातील हे तरुण मुलं, काही मुली त्यांच्याकडे पाहताना की हे कशा पद्धतीने कुठल्या गोष्टीकडे का आकर्षित होत आहे, का त्यांना त्या गोष्टींचं वेड लागलेलं आहे किंवा का ते पटकन त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये हॅबिच्युअल करून घेतात, याचाही विचार कुठेतरी आपल्या समाजाने केला पाहिजे. आणि व्यसन करू नये याबाबत सातत्याने मोठ्या प्रमाणावरती प्रबोधन करणे आवश्यक आहे असं मला वाटतं. शाळा कॉलेजांमधून प्रबोधन केलं पाहिजे, घरातून प्रबोधन केलं पाहिजे, आपण ज्या सोसायट्यामध्ये राहतो तिथून प्रबोधन केलं पाहिजे, ऑफिसेसमध्ये प्रबोधन केलं पाहिजे. कारण आम्ही पण पाहतो, मी एक ऑफिसर म्हणून काम करत असताना आमचेही काही कर्मचारी, काही त्यांच्या तोंडात काहीतरी असतं किंवा बाहेर जाऊन काही सिगारेट ओढून येतात. मग त्याच वेळेस जर आम्ही बोलवलं तर तो वास पण आम्हाला येतो. अनेक वेळेस मी स्वतः सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचे तुम्ही व्यसन करू नका आणि आमच्या दालनात यायचं असेल तर व्यवस्थित पद्धतीने आमच्या दालनामध्ये तुम्ही या. हे व्यसन जे आहे हे शासनामध्ये पण आहे.
शासकीय कर्मचारी अधिकारी असतील त्यांनाही काही प्रकारचं व्यसन असतं. कुणाला कशाचं व्यसन असतं, कुणाला कशाचं व्यसन असतं. तर मला आपल्या बहुजन समाजाला हे सांगायचं आहे की तुम्हाला व्यसनच करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचं व्यसन करा. त्यांचं काम पुढे नेण्याचं व्यसन करा. महात्मा फुलेंचा विचार पुढे नेण्याचं व्यसन करा. गौतम बुद्धाचे विचार समाजामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी, जीवनात आचरण करण्यासाठी त्याचं व्यसन करा तुम्ही. पुस्तकं लिहिण्याचं व्यसन करा. चांगल्या गोष्टीचं जर तुम्ही व्यसन केलात तर तुमच्या जीवनामध्ये कितीही प्रश्न आले, कितीही ताणतणाव जर आला तर तो तुम्हाला सहजपणे सोडवता येतो. आणि कितीही जीवनामध्ये प्रश्न आले तरी त्याला सकारात्मक वृत्तीने तुम्ही जर पाहाल तर ते प्रश्न असतात आणि त्याला ते प्रश्न सोडवण्याचे अनेक मार्ग आणि अनेक उपाय आपल्याकडे सहज असतात. पण त्याकडे कानाडोळा करत आपण इतर वाईट गोष्टीच्या नादाला लागून चुकीच्या मार्गाला जाऊन आपल्याकडे काही लोकांना वाटतं अरे माझ्याकडे खूप पैसा आहे, मी काय करू. त्याचा अर्थ असा नाही तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही व्यसन करा असं नाही. तुमच्याकडे खूपच पैसा असेल तर गरीब मुलामुलींना तुम्ही शिक्षण द्या. काही गरीब मुलामुलींचे लग्न लावून द्या. तो पैसा जर दारूमध्ये वेस्ट करण्यापेक्षा किंवा वाईट व्यसनांमध्ये वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही गरीब लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी एक प्रोग्राम तयार करा. काही 2-4 मुलं असतील त्यांचं संगोपन करा, त्यांचं खर्च करा. त्याच्यातून मिळणारं समाधान हे तुम्हाला व्यसन करून कधीही मिळणार नाही. तर मला माझ्या सर्व समाज बांधवांना, म्हणजे सगळेच समाज बांधव माझे, बहुजन असतील, सवर्ण असतील, सगळेच माझे समाज बांधव, त्या सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही व्यसन चांगल्या गोष्टीचं करा, चांगल्या कामाचं करा, महापुरुषांच्या विचारांचं करा आणि स्वतःचं जीवन चांगलं करा. स्वतः कष्ट करून कमवलेले पैसे हे असे व्यसनाद्वारे तुम्ही खर्च करू नका. ते तुम्ही स्वतःसाठी खर्च करा, तुमच्या मुलांसाठी खर्च करा, तुमची भविष्यामध्ये प्रगती करण्यासाठी खर्च करा. अगदीच तुम्हाला जास्त वाटलं तर काही गरीब लोकांसाठी, काही गरीब मुलामुलींच्या शिक्षणासाठी तुम्ही तो पैसा खर्च करा. पण हा कष्टाने कमवलेला पैसा असा जर आपण एक म्हणजे पैसे देऊन आजार निर्माण करून घेणं आहे स्वतःला, तर तिकडे न वळता चांगल्या गोष्टीकडे वळा. आणि सातत्याने चांगल्या गोष्टी जर केलात तर तुमचे ताणतणाव जीवनातील सहज निघून जातील आणि तुम्हाला एक चांगलं जीवन जगता येईल. आणि तुम्हाला कुठल्याही व्यसन करण्याची किंवा कुठलंही ड्रिंक करण्याची, सिगारेट पिण्याची, काही करण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही. तुमचं मनावरती जर तुमचा ताबा जर असेल, मन कंट्रोल जर तुम्ही केलं तर तुम्ही तो पैसा, तो वेळ तुम्ही चांगल्या गोष्टी करण्यामध्ये घालवू शकता. आणि स्वतःचं कल्याण तर तुम्ही करणारच आहात, तर त्याबरोबर समाजाचं पण काहीतरी कल्याण आपल्या हातून होईल. यासारखं समाधान तुम्हाला कुठेही मिळणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की चांगल्या व्यसनाच्या आहारी जर आपण गेलं तर आपल्याला अतिशय चांगलं जीवन जगता येतं. सुख आणि समाधानाने जीवन जगता येतो. सुख, समाधान, आनंद आणि पैसा याचा काहीही संबंध नाही. ती एक मानसिक प्रक्रिया आहे. ज्यांच्याकडे पैसे खूप कमी असतात ती लोकंही अतिशय आनंदात राहतात आणि ज्यांच्याकडे करोडो रुपये असतात तर ती सतत दुःखी असतात. त्यांना वाटतं माझ्याकडे हे आहे, हे नाही, ते आहे, ते नाही. म्हणजे सतत त्यांचं काहीतरी पैसा कमवण्यामध्ये किंवा काहीतरी संपत्ती जमा करण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट असतो आणि ती संपत्ती जर नाही मिळाली त्यांना तर ते लोक बेचैन होतात. पर्यायाने काही लोक आत्महत्या करतात. पर्यायाने काही लोक व्यसनाच्या अधीन जातात आणि बेचैन होतात. कारण मला म्हणजे ही इतकी संपत्ती पाहिजे पण ती माझ्याकडे नाही आहे, दुसऱ्यांकडे आहे. दुसऱ्यांची संपत्ती बघून स्वतः व्यसनाधीन होणे आणि स्वतःजवळचा पैसा खर्च करणे, स्वतःचं जीवन संपवणे, स्वतःला अनेक आजार निर्माण करून घेणे आणि अनेक आपल्यामुळे आपल्या कुटुंबातील मुलांना, मुलींना, आईवडिलांना, आपल्या नातेवाईकांना त्याचा किती त्रास होतो याचाही तुम्ही विचार केला पाहिजे असं मला वाटतं. व्यसनाधीनता या विषयावरती आज आपणास मी मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चितच आज जे टीनेजर मुलं आहेत, मुली आहेत किंवा जे तरुण आहेत तर
त्यांना फ्रस्ट्रेशनमध्ये येऊन कधीही व्यसनाच्या आहारी जाऊ नका. त्याचे मार्ग शोधा आणि चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. नक्की तुम्हाला यश मिळेल. लवकर मिळणार नाही, पण तुम्हाला काही कालांतराने त्याचे खूप चांगले फायदे दिसतील आणि तुमच्या जीवनामध्ये आर्थिक सोर्स पण निर्माण होईल. तुम्हाला नोकरी मिळेल, बिझनेस तुम्ही कराल. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या सर्व गोष्टी तुम्ही कराल. पण जर तुम्ही व्यसनाच्या आहारी गेलात तर तुमच्या प्रगतीमध्ये खंड निर्माण होईल आणि तुमचं अर्धं लक्ष व्यसनाकडे जाईल आणि अर्धा लक्ष तुमच्या करिअरकडे राहील. ज्यांना अतिशय व्यसन आहे किंवा व्यसनाच्या आहारी जी लोकं जात आहेत तर त्यांच्यामुळे त्यांचं स्वतःचं तर नुकसान होतंच होतं, पण समाजाचं पण नुकसान होतं. तर मला असं वाटतं की व्यसन करणाऱ्या लोकांनी चांगल्या गोष्टीचं व्यसन करावं, वाईट गोष्टीचं करू नये आणि चांगल्या गोष्टीचं व्यसन करून समाजासाठी हितकारक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी कराव्यात असं मला वाटतं. समाजासाठी हानिकारक असणाऱ्या गोष्टी किंवा स्वतःसाठी हानिकारक असणाऱ्या गोष्टी करू नयेत असं मला वाटतं. आज तरुण मुलांना आणि मुलींना प्रबोधनाची जास्त गरज आहे. माझ्यासारख्या अनेक लोकांनी पुढे यावं आणि सातत्याने या अनेक सामाजिक समस्यावरती, सामाजिक विषयावरती आपले व्हिडिओ बनवावेत आणि समाजाला सातत्याने मार्गदर्शन करावं असं मला वाटतं. आज मी इथेच थांबते. सर्वांना सप्रेम जय भीम.